नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथं मी पावशर तांदूळ घेतलेले आहे मैत्रिणींनो. ते बी इंद्रायणीचे तांदूळ घेतलेत आणि अगदी स्वच्छ असे निसून बिसून घेतलेले. इथं एक बटाटा घेतला आहे, त्याच्या उभ्या खापा करून घेतल्यात पाहू शकता. नंतर एक कांदा घेतला आहे, त्याच्यासुद्धा उभ्या खापा केल्यात, टॅमॅटोच्या बी उभ्या खापा. आणि इथं घेतलेत बोंबील. आता तुम्ही ओळखलंच असेल की आपल्याला काय बनवायचं आहे. अगदी भरपूर सारे बोंबल्याचे तुकडे घेतलेत आणि आता चक्क आपल्याला इंद्रायणी तांदूळ हे कढईत वाटायचे. पहा, इंद्रायणी तांदूळ कढईमध्ये भाजून तर पहा, काय कमालीची रेसिपी होती मैत्रिणींनो. हे बघा, हे तांदूळ मी अशा पद्धतीने संपूर्ण भाजून घेणार आहे. पहा, अगदीच गवळ गवळ असे भाजायचे की तांदूळ आपले डागाळले बी नाही पाहिजे. अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे सगळे तांदूळ बरं का. पहा मैत्रिणींनो, कढईमध्ये तांदूळ भाजले की अगदीच रेसिपी एकदमच भन्नाट होते. पहा मग कधीतरी असं कढईमध्ये तांदूळ भाजून. चला, आता इथं संपूर्ण तांदूळ मी भाजून झालेले आहेत आपले, मस्त काढून घेतलेत. पहा, त्याच्यानंतर पुन्हा आपण कढई गॅसवर ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेलही टाकून घेतले. पहा मैत्रिणी, जिरी मोहरी टाकायची, त्याच्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता, त्याच्यानंतर लसूणही टाकायचा. लसूण अगदी छान हे होऊन द्यायचा. त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा. पाहू शकता, कांदा अगदी चांगल्या पद्धतीने परतून द्यायचा. बघा, पूर्ण कांद्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे असा आपल्याला कांदा परतायचा आहे मैत्रिणी. खूप तोंडाला चव येणारी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी सगळ्यांना आवडेल अशी होणार आहे. पहा, त्याच्यानंतर आपण इथं स्वच्छ बोंबील धुवून हे संपूर्ण टाकून घेतलेत. पहा, इंद्रायणीचा भात तसं जर म्हणलं तर संपूर्ण असा चिकटच होतो मैत्रिणी, पाहू शकता. पण हा अजिबात चिकट विकट काहीच होणार नाही आहे. त्याच्यानंतर मी टॅमॅटो टाकून दिलेत. पहा, टॅमॅटोसुद्धा अगदी मस्त असे आता परतून घ्यायचे. अगदीच 5-1 मिनटं आपल्याला परतच राहायचे बरं का मैत्रिणी. जेवढं परतता येईल तेवढं परता, अगदीच कलर येतोपर्यंत आपल्याला हे परतायचं आणि बोंबील बी अगदी छान परतून घ्यायचे मैत्रिणी. कधीतरी अशी रेसिपी खाऊशी वाटतेच. त्याच्यानंतर टाकायचा आहे उभा बटाटा. पहा, हा उभा बटाटा मी, कारण की आपण सगळ्याच गोष्टी उभ्या चिरून घेतल्या, त्याच्यामुळे बटाटासुद्धा उभा घेतलेला आहे. त्याच्यानंतर टाकायची कोथिंबीर. आता हे पूर्ण आपल्याला अगदीच हलवून घ्यायचे. पहा, मस्तपैकी. पण त्याच्या आधी थोडे थोडे मसाले टाकून घेणार आहे. तुम्ही मसाल्यातला करा किंवा हिरवा करा, खूप छान होतो हा बोंबील भात मैत्रिणी. पहा, आणि अक्षरशः इंद्रायणी तांदूळ चिकट होतं, पण आपला भात अजिबात चिकट होणार नाही. पाहू शकता तुम्ही, कारण की न चिकट होण्यासाठी त्याच्यासाठी बी एक सिक्रेट आहे, मी तुम्हाला नक्कीच सांगते नंतर. आता हे पूर्ण मसाले टाकल्यानंतर आपण हे संपूर्ण असं हलवून घेऊया. बघा, मिक्स करूया. कमी सामग्रीमध्ये अगदीच तोंडाला चव येणार, आजारी माणूससुद्धा खाणार एवढा छान लागतो हा तांदूळ. अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि आता मी हे टाकून देणार आहे त्याच्यात. हे बघा, तांदूळ संपूर्ण टाकल्यावर पुन्हा तो भात आपल्याला अगदीच मिक्स करायचा आहे. पहा, मिक्स केल्याच्या नंतर पाणी आपल्याला अगदीच थंड वतायचं नाही मैत्रिणी, उकळतं पाणी त्याच्यात वतायचं. उकळतं पाणी वतलं की अगदीच पटकनी भाताला उकळी येते आणि भातही विजट होत नाही. बघा, चवीपुरतं इथं मीठही टाकून घेतलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. पुन्हा आपण त्याला एकदा हलवून घेऊया आणि आता आपण उकळतं पाणी त्या भातात टाकायचे. पहा, पाण्याचं मापसुद्धा नेमकं आहे, जास्त नाही होणार आणि कमी नाही होणार. इथं मी म्हणतात ना, एक तांब्या, मोठा तांब्या आहे तो तेवढा भरून टाकणार आहे, जास्तही नाही. आणि परत पाणी घालायची सुद्धा गरज नाही आहे. पहा, हे बघा, लागली उकळी फुटायला, दिसली का? कारण की आपण उकळतं पाणी टाकले त्याच्यामुळे त्याला लगेच उकळीन. चला, आता झाकण ठेवूया. पुन्हा पाहायचं आहे 2 मिनिटांनी.
की आपला भात अगदीच छान असा झालेला आहे. पाहू शकता उगच थोडी बाकी आहे मैत्रिणींनो. अजिबात पाण्याचा एकही थेंब पुन्हा वापरलेला नाही आहे. पाहू शकता आणि मोकळा झालेला आहे पहा, अगदीच मस्त. मग तुम्हाला सांगते तांदूळ भाजून घेतलेलं कारण की आपण जर तांदूळ भाजून घेतले की आपला भात अगदीच हा इंद्रायणीचा मोकळा होतो मैत्रिणी. चला थोडंसं अजून एकदा झाकण ठेवूया 2 मिनटं. 2 मिनटांनी पुन्हा आपण पाहूया एकदम छान असा भात झाला आहे की बोटांनी चापायची सुद्धा गरज नाही, लगेच डोळ्यांनी दिसतो. चला मैत्रिणी आता मी तुम्हाला हा भात काढून दाखवते पहा. मग असा गरम गरम भात खायला खरंच खूपच वेगळी मजा येते आणि गरम खायला खूपच छान लागतो, चवदार. पहा झालाय का नाही मोकळा. मस्तपैकी ते बोंबील आणि त्याच्यात तो बटाटा खूपच छान लागतो मैत्रिणी. पहा मैत्रिणी, तुम्हाला आजची रेसिपी जर ही आवडली असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि नक्कीच अशी रेसिपी करून पहा मैत्रिणी. चला उद्या भेटूया आपण. बाय.